येस सर. यावेळी खुल्या गटातील सामने इथे सुरू होत आहेत. बलाढ्य संघ आपल्याला या तालुक्यातील खेळताना पाहायला मिळतील. आणि सर्वप्रथम इथे आपण पाहतोय साई सेवा कोंडमाळा संघाकडून खेळणारा मनीष खापरेचा इथे आपण बहादर खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहोत. या विजयाची क्रमांक 4 चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल केदारनाथ कातळवाडी संघाचा रेडर. दोन एक दोन अशा पद्धतीने फील्ड आहे. साइड की गाजवण्याचा प्रयत्न आणि चढाई करताना इथे आपण पाहतोय मनीष खापरे. दुर्गामाता कोंडमाळा संघाकडून ज्याला आपण तालुक्यामध्ये खेळताना पाहिले. कुंभारली येथे झालेली मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा ऑलराऊंडर खेळाडू ज्याला वॉशिंग मशीन देऊन सन्मानित केलं गेलं होतं तर या गावचा सुपुत्र मनीष खापरे आपल्याला साई सेवा संघाकडून खेळताना इथे दिसतोय. गेम चेंजर मॅच विनर ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सन्मान कीर्तिमान त्याने रचलाय. आणि या मैदानावरती ही तोच जाणारा 30 दशक तोच बहादर खेळ करण्यासाठी तो सज्ज झालाय. यावेळी जर्सी क्रमांक 1 चढाई करताना धीराज शेगवण इथे आपण पाहणार एक तगडा खेळाडू आहे अनुभवी खेळाडू आहे. आणि यावेळी उजव्या कोपऱ्याबद्दल खेळण्याचा प्रयत्न आहे. वॉकलाईन क्रॉस केले मिडल लाईनवरती येतोय सुरक्षितपणे माघारी परतला. कोठे मोठा प्रयत्न त्याने ते केला नाही. सेफली खेळताना इथे आपण पाहिलंय तर रेडसाठी संयोग खाणेकर डू ऑर डाय पॉइंट मिळवायचं आहे. 30 सेकंद दोघांपैकी एका संघाला पॉइंट मिळणार जरूर आहे परंतु तो पॉइंट कोणत्या संघाला मिळतो हे या 30 सेकंदामध्ये पाहावं लागणार आहे. कॉर्नर इंच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अतिशय शानदार अशी झालेली खेळ थोडीशी रॅपिड थोडंसं वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न आहे. अटॅक चैन अटॅक पाहायला मिळतोय. गफलत झाली कॉर्नरला नजर ठेवली गेली कव्हर चैन इथे ऍक्टिव्ह झाली फ्रंटला आली आणि बिन थोडासा केला गेलेला टॅकल सक्सेसफुल ठरलाय. साई सेवाला मिळतोय 1 पॉइंट. केदारनाथ कातळवाडी संघ आणि त्याचा रायडर या मैदानाच्या बाहेर. यावेळी सुमित खापरे इथे दाखल झाले. जर्सी क्रमांक 9 घालून खेळणारा खेळाडू बेस्ट ऑफ 6 वेगवान खेळ. यस यावेळी कव्हर फील्ड मध्ये खेळणारा खेळाडू कव्हर चेन मध्ये खेळणारा खेळाडू आहे. जर्सी क्रमांक 4 क्रीडांगणाच्या बाहेर जातो तो समीर खाणेकर. एक सिंगल पॉइंट साई सेवा कोंडमाळा संघाला. अतिशय प्रतिम सुरुवात पॉइंट टेबल 2 लव 2-0 शुभम खाणेकर. चांगली उंची लाभले आणि लांब सडक हाताचा पुरेपूर वापर करण्याचा इरादा आहे. बाहुबली खेळाडू आहे ताकदवान आहे याच्याकडे ताकद आहे नजाकत आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये कसा खेळतो हे ते पाहणं खूप आवश्यक आहे. मनीष 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 गेम चेंजर मॅच विनर आणि मॅन ऑफ द सिरीज कुंभार येथील मानाच्या स्पर्धेचा मिडल लाईन क्रॉस सक्सेसफुल रेड सिंगल पॉइंट. अप्रतिम वर्क पाहायला मिळालं. त्याने जाणलं होतं अटॅक होतोय आणि या दरम्यान स्वतःला मिडल लाईनच्या दिशेने झोकून दिलं आणि सक्सेसफुल रेड मनीषच्या माध्यमातून का मला बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू मालिकावीर म्हणून सन्मानित केलं गेलं याची प्रचिती तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. किंग ऑफ कुंभारली असं म्हणून जरूर आपण इथे म्हणू शकतो. लोकल बॉय परंतु या जर्सी क्रमांक 6 साईल होडे चढाई पूर्ण करून सुरक्षित प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न करणाऱ्याला यश देतो तो परमेश्वर असतो आणि इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 9 सुमित खापरे. 4 ची बचाव फळी आहे. एका बाजूला जर्सी क्रमांक 12 इथे आपण पाहतोय सिद्धेश होडे जो यावेळी उजवा कोपरा सांभाळेल. यस वेळ घेतला मिडल लाईन क्रॉस करून सुरक्षित माघारी परतला. या विचारेसाठी साहिल 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 टू ओव्हर आहे. पॉइंट टेबल ओपन करेल काय पाहायचंय त्याच्यासाठी चाललेला प्रयत्न. जे काही करायचं ते रायडरला करायचंय डिफेंडरला फक्त स्वतःचा बचाव करायचा आहे. मनीष खापरेच्या दिशेने बॅकिंगला गावतोय रॅपिडली चाललेला खेळ आणि त्या दरम्यान तेवढं लक्षपूर्वक खेळ आहे. ओहो इथे काय घडतंय यावेळी सेल्फ आउट होईल. पॉइंट घेतला नाही कारण डू ओव्हर डाय होतं आणि डू ओव्हर डाय मध्ये पॉइंट घेणं खूप गरजेचं होतं आवश्यक होतं ते इथे झालं नाहीये. त्यामुळे सेल्फ आउट मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मनीष आहे जो इथे थांबत नाहीये. थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही अशा पद्धती झालेली चढाई मनीष खापरेच्या माध्यमातून. दमदार असा खेळाडू शुभम खाणेकर परंतु दमदार अशी कामगिरी करायची आहे. दमदार शरीर यष्टी नाही तर दमदार खेळाची ती आवश्यकता आहे केदारनाथ कातळवाडी संघाला. कारण जे सुरुवातीला आक्रमण केले गेले ते लाजवाब पाहायला मिळतंय. पॉइंट टेबल 5 लव 5-0 मनीष
लगातार चाललेली चढाई दुखापत झाले परंतु इथे थांबून चालणार नाहीये आणि या दरम्यान बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक 7 विशाल होडेचा लॉबीच्या बाहेर कम्प्लिटली गेलाय त्यामुळे ऑल आउटचा खतरा एक शेवटचाही बोहरा इथे गारद करतोय ऑल क्लिअर ऑल आउट की दादात कात्रवाडी संघ 1+2 3 पॉइंट इथे मिळतील एकूण 4 पॉइंट इथे मिळतील 2+2 साई सेवा कोटमाळा संघ कुंभारीचा बेताज भाषा राहिलाय कुंभारीच्या स्पर्धेचा हुकमाचा एक राहिलाय गेम चेंजर राहिलाय मॅच विनर राहिलाय तो मनीष खापरे जो साई सेवा कोटमाळा संघाकडून खेळतोय यावेळी डाव लगावला गेले सुमित खापरे वरती रिलाईव्ह झालेला संघ आहे नव्या उमेदीने नव्या विश्वासाने पुन्हा एकदा इथे प्रयत्न करेल मित्रांनो हा एकमेव खेळ आहे जिथे तुम्हाला ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा संधी मिळते आपलं नशीब आजमावण्याची आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची आपला खेळ बहारावा म्हणून प्रयत्न करण्याची आणि तो इथे प्रयत्न करावा लागणार आहे केदारनाथ कात्रवाडी संघाला पॉइंट टेबल ऑन झालाय एक पॉइंट जरूर खात्यामध्ये दिसतोय परंतु ते सातत्य राखणं इथे आवश्यक असतं फर्स्ट हाफचा खेळ सुरू असताना चाललेला खेळ या दरम्यान हा रायडर डीपली जातोय राईट कॉर्नरला खेळतोय जिथे मनीष आहे मनीष याने चौडा काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु नियंत्रणामध्ये खेळताना दिसलाय साईड किक लगावतोय बॅक किक लगावतोय प्रयत्न चाललेत आणि त्यानंतर परशूट करण्याचा प्रयत्न जरूर इथे पाहायला मिळाला मनीष कापरे कुंभारीच्या स्पर्धेचा हा टायगर बेस्ट ऑफ 7 विरुद्ध आणि इथे ऍडव्हान्स मध्ये शानदार अटॅक आहे शोल्डर लॉक केलं गेलं सपोर्ट मिळाला जर्सी क्रमांक 6 साईल होडेचा त्यामुळे मनीष खापरे मैदानाच्या बाहेर एक सिंगल पॉइंट केदारनाथ कात्रवाडी टीमला यावेळी टीम वर पाहायला मिळाला खूप ऍडव्हान्स मध्ये गेला होता डिफेंडर जर्सी क्रमांक 12 परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने त्याने शोल्डर लॉक केलं चान्स मिळाला नाही पुढे सरकण्याचा आणि परफेक्ट टायमिंगला जर्सी क्रमांक 6 ने सपोर्ट दिला त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल इथे आपण पाहिलंय यस कॉर्नर इनला हँड टच केले गेले जर्सी क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जातो धीरज आणि मध्यंतरासाठी थांबवले चढाई करताना इथे आपण पाहणार आहोत 6 गुणांची बढ़त घेऊन खेळताना साई सेवा संघ आणि या दरम्यान चढाई चालली आहे सुमित खापरे याची मनीष खापरे सुमित खापरे दोन्ही बंधू दोनों भाई दोनों तरफ से मचा रहे हैं तबाही चौडा खाल्लाय ताकद नजाकत सर्व काही ते पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं आणि इथे तो पाहायला मिळाला तो लेझी नजर हटली दुर्घटना कमी सक्सेसफुल ठरलेला पॉइंट केदारनाथ कात्रवाडी संघाला 9-4 पॉइंट टेबल सुपर टॅकल लावून एका बाजूने जर्सी क्रमांक 7 आणि त्या दरम्यान चढाई करताना इथे साहिल बेस्ट डिफेंडर केदारनाथ कात्रवाडी संघाचा हा हुकुमाचा एक आहे परंतु याची हुकूमत या मैदानाच्या आतमध्ये चालेल का कारण समोरही तेवढ्या ताकदीचे बादशाह इथे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत मिडल अँड क्रॉस सुरक्षितपणे माघारी यावी साहिल शिगवण साहिल आपल्या संघाचा तारणहार बनेल का आपल्या खेळाडूला रिलाउन करून मैदानाच्या आतमध्ये आणेल का कारण ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे मनीष त्याला मैदानाच्या आतमध्ये आणणं आवश्यक आहे जिथे लीड गमावलंय ते गमावून चालणार नाहीये आणि केदारनाथ कात्रवाडी संघाला ही माहिती आहे की या मैदानावरती आपल्याला कसं राज केलं पाहिजे सेकंड हाफ मध्ये तुम्हाला माइंड सेट करायचंय टाइम काउंटरवरती नजर ठेवायचे आणि प्लॅनिंग करायचंय प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवते प्लॅनिंग तुम्हाला विक्टरी हासिल करून देतो आणि परफॉर्मन्स तुम्हाला हिरो बनवतो आणि इथे मात्र हिरो बनण्याची संधी होती पण ती गमावले डॅश केलं गेलं लॉबीच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा यस इथे चर्चा होईल दोन्ही पंच बाद केल्या जातं परंतु ते नियमही आता येणाऱ्या काळामध्ये बदलले जाणार आहेत आणि त्याच्यावरती चर्चा जरूर चालेल काही दिवसांमध्ये आपल्यापर्यंत अंतिम निर्णय या नवीन वर्षाचे जे कबड्डीचे लागू केले गेले ते आपल्यापर्यंत पोहोचतील यावेळी जर्सी क्रमांक 7 चढाई करताना साहिल शिगवण आणि इथे मिडल लाईन जवळ शेवटची 5 मिनिटे असताना केला गेलेला अटॅक आहे एक महत्वपूर्ण पॉइंट इथे मिळतोय खतरा इथे निर्माण होईल ऑल आउट होण्याची दाट शक्यता आणि इथे ऑल आउट साई सेवा कोंडमाळा संघ मनीष खापरे मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर एक मोहरे 21 वृक्ष तिथे छाया बुवा तिथे पाया बिपाशा तिथे जॉन आणि मैदानाच्या आतमध्ये साई सेवाचा डॉन जर्सी क्रमांक 21 मनीष खापरे लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर दोन्ही कॉर्नरला नजर ठेवून आणि यावी साइड किक लगावले कॉर्नरच्या दिशेने अप्रतिम फुटवर्क लगावली गेलेली किक कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर महत्वपूर्ण सिंगल पॉइंट इथे मिळालाय दमदार खेळाचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळालंय
आणि अशाच पद्धतीने कामगिरी ते बजवायची आहे, कामगिरी ते करायची आपल्या संघासाठी आणि तोच प्रयत्न इथे केला जातोय. यस, एक बोनस पॉईंट इथे प्राप्त केला गेलाय. तुम्ही सुरुवात जरी खराब केली असेल, अपयश जरी मिळालं असेल तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, अपयशी जरी यशाची पहिली पायरी असेल ना तर तुमचा आत्मविश्वास हा यशाचा पाया असतो आणि तो आत्मविश्वासाने आपल्याला पाया तयार करायचा या स्पर्धेचा आणि तो पाय इथे जरूर कमबॅक करून केदारनाथ कातळवाडी संघाने दाखवून दिले. परंतु साई सेवा कोंडमाळा यस यावी मिडल चेन मध्ये खेळणारा खेळाडू हँडटचच्या स्वरूपात बोनस प्लस 1 पॉइंट. बाय 1 गेट 1 फ्री. पॉइंट टेबल 14-11 14-11 3 गुणांची बढ़त साई सेवा संघाकडे. हो अटॅक आहे फुल टू फटॅक डायरेक्ट अटॅक. लाजवाब खेळाचं प्रदर्शन या जर्सी क्रमांक 11 होता. थाय मध्ये अटॅक करताना पाहायला मिळाला. रायडरला मैदानाच्या आतमध्ये सेटच होऊ दिलं नाहीये. अप्रतिम थाय होल्ड जर्सी क्रमांक 11 कडून इथे आपण पाहिलंय. स्वराज आहे आणि स्वराजने मैदानावरती या रायडरवरती राज केले ज्या पद्धतीने त्याने अटॅक केला. वन्स अगेन साई सेवा कोंडमाळाचा डॉन मनीष संघाकडे शेवटची 3 मिनिटे बाकी आहे. जय भवानी कुंभारखाणी आपणासाठी अंतिम आणि तिसरा पुकार. दोन्ही संघांना विनंती असेल सामना संपता क्षणी आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. जय भवानी कुंभारखाणी वर्सेस कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे. फुल हाऊस जरी क्रीडांगण आपण साई सेवाचं पाहत असलो तरी लेफ्ट कॉर्नर पर्यंत अतिशय अप्रतिम कामगिरी करणारा राज खापरे अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. मे बी त्याला सेकंड राऊंडला किंवा फायनलला मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा इशारा असेल. या विजयाचे क्रमांक 9 चढी करताना सुमित शेवटची 2 मिनिटे बाकी. जर्सी क्रमांक 9 चढाई करताना पॉइंट टेबल 15-11 15-11 मिडल लाईन वरती येऊन टाइम काउंटर मध्ये नजर आहे. याला माहिती आहे टाइमपास कसा करायचा, परंतु दुसऱ्या बाजूने टाइमपास करून चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल, पॉईंट साठी प्रयत्न करावे लागतील आणि तरच कुठे आपलं विजय होण्याचं स्वप्न इथे पूर्ण होऊ शकतं. कोणतेही पॉईंट न घेता सुरक्षितपणे कॉर्नरला खेळण्यासाठी दुसऱ्याचे तरेड आहे डू ऑर डाय. सुमित खापरे राजकारणामध्ये ठाकरे आणि मैदानाच्या आतमध्ये खापरे यांचा जन्म पाहायला मिळतोय. यावेळी सुमित आहे जो इथे दाखल झालाय. लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर मध्ये नजर केंद्रित करून खेळताना यावेळी नजर हटते. पुन्हा एकदा अटॅक पाहायला मिळालाय. रॅपिड आणि शानदार जानदार बहारदार महत्वपूर्ण टॅकल सुमित मैदानाच्या बाहेर. एक पॉइंट इथे खूप महत्वाचा आहे. यावेळी टरेड आहे बोनस पॉइंट डाऊन असताना चाललेली चढाई धाब्या कोपऱ्यामध्ये खेळ. जर्सी क्रमांक 7 आणि शानदार टॅकल. काही खेचून आणलंय, मिडल लाईन वरला खेचून आणलंय. जवळजवळ तोंडातून पॉइंट खेचून आणलाय असं जरूर म्हणावं लागेल. पण ज्या पद्धतीने होल्ड केलं, मागे खेचलं, पॉवर जनरेट केली आणि सक्सेसफुल टॅकल इथे पाहायला मिळाला. पॉइंट नंबर 16-12 16-12 आणि मनीष साई सेवा कोंडमाळा संघाचा पॉइंटचा डॉन मिडल लाईन वरती येतोय, उभा राहतोय, टाइम कटोवरती नजर आहे. अनुभवी खेळाडू आहे आणि तालुक्याचा जिल्ह्याच्या स्पर्धेचा अनुभव आहे, लीग स्पर्धेचा अनुभव आहे आणि अशा वेळी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला खेळायचं असतं हे त्याला माहिती आहे. आणि मैत्रीपूर्ण दिला जाणारा हा पॉईंट आहे. टाइम काउंटरवरती नजर करणं अंतिम चरणापर्यंत पोहोचलाय हा सामना. मे बी याच्यानंतर झाली तरी एखादी रेड होऊ शकते, परंतु तेही इथे आपल्याला टाइम काउंटरवरती नजर ठेवून पाहावं लागेल. एकाच गावातील 2 संघ आहेत त्यामुळे एकमेकांना दिलेली साथ, एकमेकांना दिलेली ही मिठी प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळते. जेवढा खेळ मैदानाच्या बाहेर तेवढाच खेळ मैत्रीपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. विजयी संघाला पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.